पण सर मी काय केलंय, मला का मारताय तुम्ही? कळल कळल तुला लगेचच कळल. अरे तुम्ही काय बघताय? हात पाय बांधा नाही, बिचार. नाही, 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 हात का मला मरायचं नाहीये. मला बाहेर काढा इथून. मला मरायचं नाहीये. मरायचं नाही तुला? मग मला सांग हे तमाशे का केले तू? अहो कसले तमाशे? हेच तो फोटो, ते जळका लाकूड, फोन. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. पण मला बरं तर मला इथून बाहेर काढा. मला इथून बाहेर काढा प्लीज. बाहेर यायचं तुला? का ग बबली? हा आमची बबली आता मातीत दबली. ये बाहेर ये बाहेर. तुला ह्या मातीत गाडून मारू? काही बंदुकीची गोळी तुझ्या टाळक्यात घालून तुला मारू? कसं आवडेल तुला मारायला? तसं तुला मारतो. मला नाही मारायचं. मला नाही मारायचं. मारायचं नाही तर मग खरं सांग ना काय ते. इतके दिवस महिपतला धमक्या तूच देतेस ना? कुठल्या धमक्या? आणि यातलं धमकी द्यायची माझी हिंमत तरी होईल का हो काका? हे खोटाडे, तुला बोलायचं नाही का? ठीक आहे, तुझा टाइम संपला. टाटा बाय बाय. हे टाका रे माती. नाही 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 नाही. टाका हिला पुरून टाका आणि वर एखादा झाड लावा. पुरा. महिपतला जेव्हा बाबूचा फोटो दिसला तेव्हा त्याची रिएक्शन काय बघण्यासारखी असेल ना. तुम्हाला काय मजा आली असेल. इतक्या वर्षांनी ज्या ड्रायव्हरनी ऍक्सिडेंट केला त्याच्याबद्दल कोणाला माहिती असेल अशी महिपतला शंका सुद्धा आली नसेल. त्या बाबूचा फोटो महिपतला दाखवायची ब्रिलियंट आयडिया कोणाची होती माहिती? आणि आय एम व्हेरी शुअर हा बाबू आपल्यासाठी खूप लकी ठरणार आहे. मला बाहेर काढा. ए चिचुंद्रे, पार नाका तोंडात माती चालली ना. सांग त्या झाडाला त्या बाबूचा फोटो तूच लावला होता का नाही? कोण बाबू? कोण बाबू? मला नाही माहित कोण बाबू. मला इथून बाहेर काढा. मी हे काही केलेलं नाहीये काका. ए टाका रे याच्यावर माती. तुला शेवटचा चान्स देतो. मला खरं सांग, तूच मला घाबरवते ना. बंदुकीची मागची बाजू अशी दाताडावर मारीन ना, दातच घशात घाली. गोळी मारायची गरजच नाही पडणार. ए दात विचकायला काय झालं तुला? अण्णा सर घाबरले. हो अण्णा सर, मी काही केलेलं नाहीये. तुम्हाला कोणतरी फोनवरून धमक्या देतं, मग तुम्ही पॅनिक होता आणि पुढचा मागचा विचार न करता मला इथे आणि मला मारण्याचा प्रयत्न करताय. पण त्याने काहीच होणार नाहीये. काहीच होणार नाहीये त्याने. ज्या क्षणी मी मरेन ना, त्याच्या दुसऱ्या क्षणी तुम्हाला परत धमकीचा फोन येईल. कारण ह्या धमक्या मी देत नाहीये. हे जळकं लाकूड टाकायची कल्पना तुला सुचली कशी? रविराज काका प्रतिमात्या नेहमी आगीला घाबरतात. त्या दिवशी जेव्हा महिपत त्यांच्या समोर आला ना देवळात, तेव्हाही त्याच्या हातात धुपारती होती. त्याच्या ज्वाळा कदाचित त्यांना दिसल्या असतील आणि म्हणून त्या घाबरल्या. म्हणून मला असं वाटलं की या सगळ्या प्रकरणाशी आगीचा काहीतरी नक्की संबंध. त्या आगीचे चटके महिपतला बसायला नको का? याच्यावर भरोसा ठेवायचा ना. भरोसा करावाच लागणार आहे. भरोसा करावाच लागणार आहे. कारण हे सगळं करून काहीच होणार नाही.